चौथी बारी असेल बरोबर ना. त्यावेळेला तो संग्राम झाला, याच्याबरोबर बारी करायची नाही बाई. मी हरलो नाही. इथं सगळ्यांनी बघितलं धामापूरला काय अवस्था झाली ती. गाडीतनं बाहेर यायची ताकद नव्हती. आम्ही कारण जे आहे ते तुम्हाला कालांतरानं सगळ्यांना बघायला मिळेल. रचिको तुम्हाला सगळी कारण मिळतील. त्याच्याबरोबर सगळ्यांनी का कार्यक्रम टाळले ते राहू दे. मला इतर तिच्या अंतर्गत बोलणं म्हणायचं नाही. आणि म्हणतो काय धन्यवाद. आणि म्हणजे माझ्या पोरीचा स्टॅमिना बघायचा आहे काय बाई. माझ्या पोरांचा स्टॅमिना तू बघितलाच नाही. किती भारी आहे तो. ये बाई हो ना जाऊ दे. मला तुम्हाला फक्त प्रश्नाचं उत्तर सांगायचं होतं. मला तिकडे दादा समोर उभे आहेत आणि मला आयस पडलेत की सगळी मंडळी एनर्जी गेल्यामध्ये नाचण्यात काय मजा नसते. कारण घरच्यांना पण आनंद देता आला पाहिजे की नाही. आणि आज कुणीतरी या दादा या तुम्ही इकडे कुणीतरी या. मी जर ग्रंथ सोडून जर विषय मी मारत असेल हे ग्रंथ तिनं उत्तर दिलं इथनं द्या. श्रीपाद प्रभू आहेत ना. तिला नमन काय माहित श्रीपाद प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले व नंतर म्हणाले, आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एका महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासांचे शिष्यत्व पत्करतील. याप्रमाणे आपले पूर्वसंबंध बंधुरूपात स्पष्टपणे कायम राहतील. या ग्रंथाची निर्मिती तिकडची आहे बरं का. आपल्या म्हणतात ना तामिळ प्रदेशातले आपल्या श्रीपाद वल्लभांनी या दिव्य दृष्टीने या ठिकाणी कोणाचा जन्म कशात होता किंवा पूर्वजन्मी कोण होता ते त्याने आपल्या शिष्याला सांगितलेली गोष्ट आहे. हे वास्तव आहे बाई. आणि मी असं नाही तुझ्यासारखं पटलं नाही मुद्दाम ठोकून द्यायचं बाजू काढायचं असं माझं नाही. ही लोकांना काय सांगते 29 वर्षाचे किती 29 माझ्या बरोबर जवळजवळ 20 वर्षापूर्वीपासून माझ्याजवळ बारी करते आणि गेले 8 वर्ष बाऱ्या थांबल्या होत्या. म्हणजे ही बसाडी केवढ्या वर्षाची आहे ही केवढी घोडी बरोबर ना. म्हणजे तुला 29 वर्षाचं म्हटल्यानंतर सगळेजण पटेल काय ही बसाडी आहे ना जवळजवळ 45 ची पुढची आहे. फक्त नटापट्टा करू नये ना फक्त रुबाब दाखवते. ही जेव्हा तिकडे उद्याला कार्यक्रम होता तेव्हा बॉडीगार्ड आणले होते. मी त्याच्यावर तिला म्हटलं होतं आता कुठं बॉडीगार्ड गेलं बरं ना. आता म्हणते याच्यावर सगळी पब्लिक मुतून जाईल बाई. तुझ्यावर मुतायला सगळ्यांना इंटरेस्ट आहे. माझ्यावर सोड मुताला कमी येतील पण तुझ्यावर मुतून जातील नक्की ठांगर करून. म्हणजे काय घरच्या घागरीवर कोण कोण चढून जातो तो पण हिची तुम्हाला काय सांगू ह्या वसडीची घागरच आता रिकामी पडली. परिस्थिती आहे. सरळ मॅडमनी चांगला घेतला नाही तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही कारण मला वैयक्तिक जायचंच नाही. ऐकली ना सवाट ती बारी. अशी जी अवस्था आहे त्याच्यामुळे सर्व शाहिरांनी उद्या कोणी अडचणीत येऊ नये आणि म्हणून सगळ्यांनी काढले. कोण भीती कोणी हिला कोण ही चिरकुट हिला काय तिच्याजवळ आहे काय मला सांगा ना. नाही घेतो मी. आणि काय म्हणते हा भाड्याचा रत्नाकर 12 बोड्याचा तो कडो धंदा करायला गेलो. आता ही 12 चट्ट्याचा धंदा करते तू सांगितलं नाही काय. म्हणजे आपण काय बोलावं त्याचं पण काही नाही. आता तिनं चिठ्ठी म्हणे देऊन आणलं. चिठ्ठीवाल्याचं नाव तरी सांगायचं आहे. या ठिकाणी आवर्जून दादाला सांगतो ते काय त्याचं नाव होतं कासार खास मंडणगड वरून 2 व्हीलरनी या ठिकाणी अमोल कासार योगेश कासार मंडणगड वरून खास बुवांची बारी बघायला या ठिकाणी आलेली. हिला परवा नाही ज्या रसिकांची आता गुरा सोडायची वेळ झाली सगळ्यांची.
हिला गुरा बिना काही पडलेली नाही, ही नुसती उन्हाळ आहे गुरा सुटलेली हा? आणि म्हणून मी फक्त 1-2 गाणी घेतो. तुमचं विषय दिलेले आहेत, भरपूर बोलण्यासारखं होतं सगळी एवढी 3-4 पानं भरलेली आहेत. पण दादांची मला बघितल्यानंतर मला तिथं काय बोलू मी काय नाही असं होतं तिच्यासोबत. हा नमना तिला मावशीच बनवा. हा एकदम म्हातारी सारखी सजवा. हा नानू आहे. आता माझे कोकणी कार्यक्रम म्हणून आपले चॅनलवाले बिचारी मला सांगून गेले की बुवा कधी टाकू. मी म्हटलं दसऱ्यानंतर टाका, कारण का लोकांना पण आनंद घेऊन दे ना. अर्धे लोकांना मारू नका तुम्ही. सगळ्यांना माझ्या गाण्यांचा आनंद लुटायला पाहिजे म्हणून मला विनंती आहे. तसं सर्व माझ्या युट्यूबर बांधवांना, तसे तुमच्याकडे मी पण आहे, माझ्यासारखे तुम्ही तेवढं पाळा. मी मागेने सांगतो तुम्हाला, कारण का तुम्ही माझ्या आहेत. पण जास्त बोलत नाही. तुम्हाला हिच्यावर फक्त एक गाणी फक्त देतो बघा. तुम्हाला गाणी ऐकायची ना, याचं एक तरी गाणं चांगलं यायचं होतं काय मला सांगा. भाडव्या 12 काय रीत आहे काय? हिच्या नाचात माझ्यातल्या ग्रुपच्या 2 पोरी आहे. तुम्हाला काय सांगू बेकार म्हणजे कंडिशनची बेकार. एक तरी तुझ्याकडे वाजपी का वाजवणारा तुझ्याकडे टिकत आहे का काय? हे तुझं बेवढं भाव हा तुझं बिंबर भाव ही अख्खी खानदांना घालवलेली आहे. काय काडीच्या उपयोगाचे नाही, फक्त लुटेरी. तुम्हाला आज सांगतो, मला सांगते पैशाचं आयुष्यात कधी माकड गोवाना पैसा बघितला नाही तर आता 4 व्हीलर घेऊन फिरला असता. हे फक्त माणसं जोडली. मी जे प्रेम आहे ना लोकांनी दिलेलं त्याच्यात कसं उतरावी व्हावं यासाठी माझे प्रयत्न असतात. पाहिजे तुझ्या हाताने लुटे थांबव. तुझा धंदा काय चाललाय तो इकडे 1-2 गाणी घेतो दादांचं. दादा आटोकतो. तुम्हाला काय आलं दादा त्यांचं मला मनोरंजन करायचं त्याच्यामुळे मी एक दुसरा गाणं घेतो. फक्त मला भरपूर बोलायचं त्याच्याबद्दल समजून घ्या. या ठिकाणी कसं बघा, टेचा या शब्दाचा अर्थ असा आहे की मोक्याची जागा, नेमकी जागा. टेचा माझ्या मनाला सांगितलं नाही, 303 पान नंबर वरती शब्द मराठी शब्द रत्नाकर 303 पानावरती टेचा या शब्दाचा मराठी अर्थ आहे की नेमकी जागा. ज्या वेळेला गोकुळातला सारा संपला त्यावेळेला प्रश्न पडला सगळ्या ग्रामस्थांना की आपण कुठेतरी मोक्याची जागा बघूया. तेव्हा श्रीहरीनं 6-7 वर्षाचा श्रीहरी होता. त्यावेळेला त्याने सांगितलं की ही ठोकपणे सांगितलं, ठोक या लोकांना सांगितलं, महान म्हातारांच्या सांगायचं आहे. आपण वृंदावन जागा बघितलेली आहे. वृंदावन हे गोकुळ त्याने नंतर स्थलांतरित केलं, वृंदावनात राहायला गेले. ही मंडळी ही काही गुरांच्या चाऱ्यासाठी गेल्या. तर ते काय सांगतोय, कान्हा सांगतो ठोक या एक हाय रांडेचा. ठोक या एक हाय रांडेचा. रान मोक्याची जागा. बरोबर आहे ना? बघा शब्द नीट आहे का? सांगतो ठोक या एक हाय रान मोक्याची जागा. एक हाय रान मोक्याची जागा. तो वृंदावन आहे. कसं बोलतो बघा, नवसमनाची करतो पुरिया संपत सारा चारा पाणी पडताय सारे पेचा. सांगतो ठोके क हैराण टेचार. सांगतोय ठोके क हैराण हंडी होती ती खाली गेली. लाल म्हणजे मुलगा. श्रीहरीनं म्हणतात ना नंदाच्या यशोदेच्या लालानं ही हंडी खाली गेली. खाली करतोय लाल, खाली करतोय श्रीहरी असा शब्द अर्थ आहे. बाबा दया हा तुझ्या हंडीत दह्या दुधाचा भरलाय मालगम. दांडू घालून तुझी ही खाली करतोय Thank you.
रात्रीची सर्व पोरांना म्हणतात ना, आपण एक एक गणपती गाडी घेऊन तो त्यावेळेला हंडी लुटायचा. करून यांना गडी, अरे गडी चला एकेकाला घेऊन श्रीहरी करायचा. तोच विषय कसा मारतो बघा. थोडं या हंडी गुपचुप जातो दाराची खोलून कडी. थोडं या हंडी गुपचुप जातो दाराची खोलून कडी. रोज चढतो मी हर घडी रात्रीची करून आता घडी. रोज चढतो मी हर घडी रात्रीची करून आणि आता दादा तुम्ही थांबला. 4:45 वाजले. मी तुमचे मनापासून आभार मानतो. मला वेळेअभावी फक्त बोलता आलं नाही किंवा त्या सगळ्या विषयावर माझे 3-4 पानं होती. तुम्ही सांभाळून घ्या. मी फक्त दादांसाठी एक गाणं घेतो आणि त्यांना सगळ्या नाचवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा दादांनी जी परवानगी दिलेली तुम्हाला मी दादांचे मनापासून आभार मानतो. मी या ठिकाणी थांबवतो. मर्यादा आहे की नाही. आणि हे बाईला माहित नाही 15 लाखाचं सावून बाई ही अशी जाळा लागतात बाई 8-8 तास ती झिजव तुझी जाल ती काय घालायची ती. हा दोन शायरी मारा एक अंड्याची. दोन शायरी मारा अंड्याची एक शेवट. अंड्याची शायरी मारा. शायरी जाधव परिवार तल्लीन होई तुझी या नावामध्ये. हा जाधव परिवार तल्लीन होई तुझी या नावामध्ये. परंपरा ही जपती सदैव भक्ती भावामध्ये. 21 दिवसाचा मानकरी बसलाय गो कडवई गावामध्ये. 21 दिवसाचा मानकरी बसलाय गो कडवई आणि या ठिकाणी सर्व परिवार तुम्ही जावा सगळे नाचायचंय. घेतो.